Hello students. As we are going to learn new lesson, we are going to see the icebreakers related to the story of O. Henry, the Cock and the Anthem. Icebreakers make you aware about the theme of the story or the questions and the activities given there relate you to the text given in the story. First of all, we will see the icebreakers given before the story begins. Okay, then now we are going to start. The Cock and the Anthem. The lesson is a kind of story by O. Henry. The icebreakers ways to protect from cold climate means we have to tell which ways or which objects we use while protecting us from the cold climate. And those answers we have to write in the given blocks. 4 blocks are given there and we have to write there, we have to tell, we have to discuss with your friends, with your teachers, that what can be the ways to save us from the cold climate. The question is not tough because we always use many objects to save ourselves from the cold climate. So we can write whatever we feel. The first one is given here, wearing of woolen clothes to save ourselves from the cold climate. Stay near fireplace. This is another way, just to be there in the near the fireplace. We call it in Shekoti. Okay. Use heater. Some people use heaters in their houses, in their offices, in their companies, wherever they have to face the cold climate, they use the heater. The fourth one is consume hot drink. Frequently we use the drink, hot water, tea, coffees, milk, etc., etc. Okay. The next icebreaker is here. When you see a cop is the police. When you see a cop approaching, तुमच्याकडे येत आहे, असं जेव्हा तुमच्या लक्षात येतं की पोलीस तुमच्याकडे येत आहेत, यू फील आयदर रिलीव्ड ऑर स्केअर्ड. 2 गोष्टी घडू शकतात अशा वेळेस. एकतर आम्हाला सुटकेचा श्वास सोडतो आपण किंवा भीती वाटते. म्हणजे 2 गोष्टी, हे किंवा हे. तर तुम्हाला रिलीव्ड कधी वाटतं? कंडिशन काय आहे की ज्याच्यामध्ये पोलिसांना पाहून तुम्हाला आनंद होतो, आणि कुठल्या कंडिशन मध्ये तुम्हाला पोलिसांना पाहून भीती वाटते? तर तुम्हाला सुटल्यासारखं कधी वाटतं? द वन इज गिवन व्हेन यू आर वॉकिंग अलोन इन अ डार्क. म्हणजे जेव्हा तुम्ही काळोखातून चालत असता, अंधार असतो सगळीकडे, आणि तेव्हा तुम्हाला पोलीस दिसतो, तर तुम्हाला सुटल्या, चला बरं झालं, आपल्याला आता मदत मिळेल असं वाटतं. तर अशा 2 कंडिशन्स तुम्हाला लिहायच्या आहेत. द सेकंड स्केअर्ड, भीती वाटते आपल्याला पोलीस दिसल्यावर. तर पहिली कंडिशन इथे दिली आहे, यू आर रायडिंग अ बाईक विदाउट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स. म्हणजे तुमच्याकडे लायसन्स नाहीये आणि तुम्ही गाडी चालवत आहात आणि पोलीस तुम्हाला दिसला, तर साहजिक आपल्याला भीती वाटते की आता आपल्याला पकडेल, लायसन्स मागेल, आपल्याला दंड करेल. बरोबर आहे.
तर एक कंडिशन दिलेली आहे, 2 कंडिशन तुम्हाला इथे लिहायचे आहेत. तर बघा आपण हे हाऊ टू सॉल्व्ह सच काइंड ऑफ आइस ब्रेकर्स. तर जसं आपण व्हेन यू सी अ कॉप अप्रोचिंग यू फील आयदर रिलीव्ड ऑर स्केअर्ड. तर रिलीव्ड एक आपण बघितलेलं आहे, एक थीप हॅज कॉट यू. एखाद्या रस्त्याने जाणाऱ्या चोराने, लुटारूनी, एखाद्या भामट्या व्यक्तीने आपल्याला पकडलं आहे आणि अशा वेळेस जर पोलीस दिसला तर आपल्याला नक्कीच आनंद होतो की आपल्याला आता मदत करेल. नंतर काही प्रसंग असे घडतात, सम अनएक्सपेक्टेड ऍक्सिडेंट्स हॅपन्स विथ यू. म्हणजे तुम्हाला रस्त्याने जाताना अचानक असे काहीतरी प्रसंग येतात की अशा वेळेस जर आपल्याला पोलीस दिसला तर आपल्याला नक्कीच आनंद होतो. अनएक्सपेक्टेड ऍक्सिडेंट किंवा तुमच्या वाहनाला ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला लागलं, तर अशा वेळेस नक्कीच आम्हाला आनंद होतो. बरोबर आहे की नाही? स्केअर्ड, भीती कधी वाटते? यू हॅव ब्रोकन ट्रॅफिक रूल्स. खूपदा आपण तोडतो ट्रॅफिक रूल्स आणि तेव्हा जर पोलिस दिसला तर काय वाटतं? आपल्याला भीती वाटते. बरोबर आहे? म्हणून मग या कॉलम मध्ये हे येणार. यू आर ड्रायव्हिंग विदाउट हेल्मेट. खरं तर हेल्मेट घालणं आता कंपल्सरी आहे. जितकं लायसन्स असणं आपल्यासाठी आवश्यक आहे तेवढंच हेल्मेट घालणं पण आपल्याला आवश्यक आहे. आणि जर तुम्ही हेल्मेट घातलेला नाहीये आणि पोलीस तुम्हाला दिसले तर काय वाटेल? भीती वाटेल. राईट? आता थर्ड ऍक्टिव्हिटी बघा इथे, डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. म्हणजे असे काही प्रसंग तुमच्या आयुष्यातले तुम्हाला सांगायचे आहे की जे प्रेरणादायी आहे, की ज्यामुळे तुमच्यामध्ये बदल झाला आणि तुमचं आयुष्य बदललं, आयुष्य खूप छान झालं. तर असे काही प्रसंग असतील तर वी हॅव टू डिस्क्राईब देम. वन इज गिवन हिअर. सी, लिसनिंग टू अन इन्स्पायरिंग स्पीच. एखाद्या व्यक्तीचं भाषण इतकं प्रेरणादायी असतं, इन्स्पायरिंग असतं की ते ऐकल्यानंतर आम्हाला आयुष्याची दिशा कळते आणि आमच्यामध्ये एक चांगला बदल होतो. तर असे 3 तुम्हाला द्यायचे आहेत. सी, आपण हे बघितलं, एक लिसनिंग टू अन इन्स्पायरिंग स्पीच, फॉलोइंग द ग्रेट पर्सन. एखाद्या व्यक्तीला, एखादं महान व्यक्ती आहे, लिजेंडरी पर्सन आहे, त्याला फॉलो केल्यानंतर पण आमचं आयुष्य बदलतं. जसं की महात्मा गांधींच्या आयुष्यातले सत्य, अहिंसा असे तत्वज्ञान आपण अंगीकारले आणि त्या दृष्टीनेच आपण आचरण केलं तर शक्य आहे की आपलं आयुष्य बदलतं. विवेकानंद आहेत, त्यांचं आयुष्य जर आपण आचरण केलं तर आपल्या आयुष्यात चांगले बदल घडू शकतात. एखादा खूप छान मोटिवेटर असतो, तर त्याचं भाषण ऐकतं आणि आम्ही त्यांच्यासारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो तर आमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होऊ शकतात. तिसरं आहे एक्सरसाइजिंग योगा रेग्युलरली. म्हणजे जर तुम्ही योगा रेग्युलर केलं, योग साधना तुम्ही रेग्युलर केली तर तुमच्या फिजिकल फिटनेस मध्ये चांगले बदल होऊ शकतात आणि फिजिकल फिटनेस मध्ये चांगले बदल झाले की तुमचं आरोग्य सुदृढ राहतं, तुम्ही आनंदी राहता आणि बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही उत्तमपणे पार पाडता. तर हे केल्याने पण तुमचं आयुष्य बदलू शकतं. स्टडिंग सिन्सिअरली, आधी आपण अभ्यास सिन्सिअरली करत नव्हतो आणि म्हणून आयुष्यामध्ये किंवा कुठल्या परीक्षांमध्ये आम्हाला अपयश येत होतं, पण आता आम्ही सिन्सिअरली स्टडी करतो आहे आणि त्याचा परिणाम आम्हाला नक्कीच मिळतो. तर कुठल्या कुठल्या गोष्टी केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये चांगला बदल होतो. तर हे फॉर एक्झाम्पल फोर्स आय हॅव गिवन, पण तुम्ही दुसरे पण काही लिहू शकता. My dear students, today we are meeting with a new story from our 12th standard book, The Cock and the Anthem. The story is written by very famous writer, or we can say a famous story writer, O. Henry. When we pronounce O. Henry, we feel that we are calling to Henry, the man named as a Henry, O. Henry. But that is not the fact. His name itself is O. Henry. His story are very special about the theme Smile with Tears. हसा आणि रडा असे दोनही थीम
त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये असतं. The hidden part of the life he discloses before his audience, before his readers. The story, The Cock and Anthem, is the story of that kind, which makes us think, which makes us rethink, and we wanted to enter into the life of the hero of the story. The hero of the story is Soapy, and this man is of criminal mind. He wanted to enjoy the life without any hard work. He wanted to get free food. He wanted to get free shelter. And so, whenever the winter nears, हिवाळा जेव्हा जवळ येतो आणि त्याला असं वाटतं की आता या हिवाळ्यात आपल्याला रस्त्यावर राहिलो तर आपल्याला खूप त्रास होईल. And so he plans to re-enter into the prison. तुरुंगात आपल्याला कसं परत जाता येईल आणि आपल्याला थंडीतनं मारणाऱ्या थंडीपासून कसं वाचता येईल याचे प्लॅन्स तो करतो. And to have the planning, he don't want to earn money to make for him permanent shelter, but by making crime, he wanted to go into the police custody for the winter shelter. And so the tricks he applied makes us laugh. त्या ट्रिक्स वापरतो तो की ज्यामुळे पोलिसांनी त्याला पकडावं आणि जेलमध्ये टाकावं. ती त्याची धडपड बघून आपल्याला हसायला तर येतच, पण हाही विचार मनात येतो की एवढं सगळं करण्यापेक्षा why not he desired to have hard work and to earn the money for his primary needs, to fulfill his own primary needs, food, shelter. But that thought didn't enter into the mind of the Soapy. The tricks he applied make us laugh. Whether he succeeds in his plan or not, we will see in the actual lesson of the story, The Cock and the Anthem. Let's see. Soapy left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt, where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway, he turned and halted at a glittering cafe, where are gathered together nightly the choicest products of the grape, the silkworm, and the protoplasm. The first paragraph, where we see some words which are not known to us. Cop. Cop is a police or police officer. Anthem is a song. Anthem is the song, especially make for particular occasion. म्हणजे एखादं गाणं जे एखाद्या प्रसंगा करता तयार केलेलं असतं, बट मोस्ट ऑफ द टाइम रिलेटेड टू चर्च. बहुतेक वेळेस ते चर्चशी संबंधित असतं. म्हणजे आपण त्याला प्रार्थना म्हणू शकतो, प्रेयर पण म्हणू शकतो. Soapy is the hero of the story. Strolled, walk slowly. रमत गमत चालणे. Broadway is the main and broad road. असा रस्ता की जो मुख्य रस्ता आहे आणि ब्रॉड आहे. Asphalt is the tar or the, आपण ज्याला मराठीत
डांबर म्हणतो ते. See here, Sophie is here on the road. There are the benches to have seat. He is there on the bench. But he left the bench. Sophie left the bench and walked on the road. There are the two roads. See, asphalt road is a tar roads. There are the two roads, Broadway and Fifth Avenue. And these roads go side by side. एकमेकांच्या बाजूला असणारे समांतर जाणारे रस्ते आहेत ते. But Sophie, when he take off from the bench, he choose this Broadway to move on. जाण्यासाठी त्यांनी हा ब्रॉडवे निवडलेला आहे, नॉट द फिफ्थ ॲव्हेन्यू. फिफ्थ ॲव्हेन्यू निवडला नाही, तर अप ब्रॉडवे म्हणजे ब्रॉडवे वरून तो पुढे निघालेला आहे. देन ही सॉ द कॅफे ऑन द रोड. त्याला रस्त्यावर कॅफे दिसतोय. अँड ही वॉन्टेड टू गेट इन. त्याला त्या आतमध्ये त्या कॅफेच्या किंवा रेस्टॉरंटच्या आत जायचं आहे. बिकॉज द प्लेस दॅट कॅफे is known for the products of grape, the silkworm and the protoplasm. त्या कॅफेची अशी ओळख आहे की तिथे सिल्कवॉर्म, प्रोटोप्लाझम and ग्रेप्स ची रिलेटेड जेही प्रोडक्ट्स आहे खाण्याचे ते सगळे तिथे अवेलेबल आहे. त्याच्याकरता ते ठिकाण, तो कॅफे प्रसिद्ध आहे. Here he wanted to get inside that cafe. But can he go inside or not? We have to see that. In the next part, we will see the same thing, whether he enters